आता आपण उद्या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचा भाजपचा दावा। लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेणार। नाशिक शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी। मुंबई शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवार गटात पेच, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट भाजप आमने सामने। भीषण दुष्काळामुळे आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळावरील उपाययोजनांना गती मिळणार। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव। न्यायालयाकडून सीबीआयला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। विदर्भासह नागपुरात उष्णतेच्या लाटेच्या तीव्र झळा। नागपुरात 48 तासांमध्ये उष्माघाताने 10 जणांचा मृत्यू। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन। राज्यातील मोठ्या प्रकल्पात केवळ 19.98% पाणीसाठा शिल्लक। तीव्र उन्हामुळे राज्यावरील पाणी संकट गडद। नागपुरातील आरटी अंतर्गत मुलांच्या बोगस ऍडमिशनची एसआयटी समिती स्थापन। सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत। 8 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। अवघ्या 7 दिवसांमध्ये मिळणार नवी वीज जोडणी। केवळ 3 कागदपत्र सादर करावी लागणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील मेट्रोची पाहणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील मेट्रोची पाहणी।